जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे रोड परिसरातील रोहनवाडीत एका महिलेला शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या रागातून 4 महिलांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी तालुका पोलिसात 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बेळगाव तालुक्यातील कोसगाव येथे एकीकडे मंजूर मिळेना आणि पिके कापणीसाठी मशिनरी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। भाड्याने मशिनरी देणाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत। दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केल्याने पावसाच्या तडाख्यातून वाचलेली पिके घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे मंदिर नव्यानेच बांधण्यात आले असून नुकतीच या मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। बेळगाव तालुक्यातील महिंदडे गावाला लागून असलेल्या व गावकऱ्यांना वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीवर महाकाय काटेरी सुबाबूड वाढले। भिंतीला दगडी पिंचिंग नसल्याने भिंतीची माती पावसाळ्यात वाहून जात असल्यामुळे भिंतीला धोका निर्माण होत आहे। चोपडा तालुक्यात 5 मे पासून पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी संकरित व सुधारित बागायती कापूस लागवडीची तयारी युद्ध पातळीवर सुरू केली। मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,200 रुपयापर्यंत भाव मिळाल्यामुळे यंदाही कापसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे। चोपडा तालुक्यात माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते सौ विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 26 मे रोजी अभिवादन करण्यात आले। यावेळी मासिक सभा देखील पार पडली। अमळनेर तालुक्यात जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या जानवे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 23 मे रोजी रात्री 8 वाजता घडली। दीपक बाबूराव पाटील असे मृताचे नाव आहे। एरोंडल तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची लागवड करण्यात आली होती। रब्बी हंगामात उशिरा येणाऱ्या आणि पैसे हातात देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी भुईमुगाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 6 मे पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वच गणित बिघडवले आहेत। अमळनेर तालुक्यात संत भीमाबाई महाराज यांची जयंती भोईवाडा अमळनेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी अखंड भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी भीमाबाई महाराज यांच्या प्रतिमेला नमस्तक होत त्रिवार वंदन करून पूजन केले। धरणगाव तालुक्यातील पारधी येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश येत आहे। अतिक्रमणामुळे वारंवार निर्माण होणारी वाहतुकीच्या अडथळ्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईमुळे पारधी शासकीय विश्रामगृह परिसर अखेर अतिक्रमण मुक्त झाला। एरोंडल तालुक्यातील कोडली येथे झालेल्या महाराष्ट्र कलाल समाज संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत कोडलीची मशिंद्र रोशनाथ कचवे यांची एरोंडल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून जिल्ह्यात 11वी साठी ऑनलाईन प्रवेश अनिवार्य केले असून ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजेपासून विद्यार्थ्यांनी कॉलेज व सायबर कॅफेवर चांगलीच गर्दी झाली होती। मात्र सुरुवातीला 2 ते 3 तास प्रवेश नोंदणीचे संकेतस्थळाला काही तांत्रिक अडचणीनंतर काही वेळेपर्यंत सुरू झाले, मात्र संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला।